बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची मोहीम 1 मे पासून सुरूच राहणार आहे। मात्र चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। ओला, उबर आणि रॅपिडो चालकांनीही मराठीची सक्ती त्यांना असणार आहे। महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास मराठी अनिवार्य असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी तपासाबाबत सीआयडीला गांभीर्य नाही, आमदार रोहित पवार यांनी असं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय। अजितदादा प्रकरणाचा तपास खरात अँगलनं करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे। अजित पवारांच्या तिन्ही घराबाहेर काळी जादू का केली गेली असाही सवाल रोहित पवार यांनी केलाय। बारामतीतील एक नेता खरातच्याही संपर्कात असायचा असाही खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केलाय। बुलढाण्यात आमदार गायकवाड यांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षानं मोर्चा काढला। मोर्चावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। दरम्यान पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। केईएम रुग्णालयाच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील देण्यात आलेला आहे। केईएमचं नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं करण्यात येणार आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईच्या महापौरांना याबाबत पत्र लिहिलंय। महापालिका आयुक्तांनी देखील नामांतर प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवलाय। मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना स्टाफला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारानंतर संतप्त परिचारिकांनी काम बंद ठेवत अधिष्ठानच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। दरम्यान रुग्णालयामध्ये तणाव निर्माण झाला होता। नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांनी वेग घेतलाय। शहरात अनेक ठिकाणी खोदकाम केल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। कुणाचा जीव गेल्यास ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। 1 तारखेला बहुचर्चित मिसिंग लेन वाहतुकीसाठी खुला होणार आहे आणि यासाठी प्रशासनानं नियमावली जाहीर केलेली आहे। सुरुवातीचे 6 महिने केवळ हलक्या वाहनांनाच मिसिंग लिंकमधून प्रवासाची परवानगी असणार आहे। 6 महिने यावर संपूर्ण लक्ष ठेवूनच पुढील निर्णय घेतले जाणार आहेत। मीरा रोडमधील हल्लेखोर आरोपी जय अन्सारीचा आयसिसशी संबंध असल्याचं समोर आलंय। धर्म विचारून दोघांवर चाकू हल्ला केलाय। जुबैरची पत्नी अफगाणिस्तानची नागरिक असल्याची ही माहिती आहे। आरोपी जैबच्या घराच्या दारावर मेसेज लिहिला होता। अल्लाहची प्रार्थना केल्यावर घरात प्रवेश देण्यात येत होता। न्यूज 18 मराठीनं हा धक्कादायक प्रकार समोर आणलाय। कोल्हापुरात अमरावतीच्या परतवाडा घटनेची पुनरावृत्ती झाली आहे। आरोपी शाहिद सनदीनं अनेक मुलींचं शोषण केलं। पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे। दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांकडून शिरोली गाव बंदची हाक देण्यात आली आहे। नाशिकच्या धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। निदा खानकडून पीडितांना हिजाब आणि नमाज पठणाचं ट्रेनिंग देण्यात आलं। इस्लाम धर्मातील पवित्र ग्रंथ पीडितांना दिल्याचंही समोर आलं। दाऊदच्या साथीदार सलीम डोलाला तुर्कीमधून अटक करण्यात आलेली आहे। सलीम डोलाला भारतात आणण्यात यश आलंय। गुप्तचर यंत्रणांकडून कसून चौकशी करण्यात येते। मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात होणार आहे। 17 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा पुरवण्याचं आव्हान आहे। भातसा आणि वैतरणामधून अतिरिक्त पाणीसाठ्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे। पुढची बातमी पाहूयात। रोहित पवार यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी संदर्भात त्यांनी काही महत्त्वाचे पुरावे सादर केल्याचं कळतंय। मात्र या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनी आणि तिचे मालक व्हीके सिंग यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। जानेवारी 2026 दादांचा ऍक्सिडेंट 28 ला झाला। त्या दिवसापासून आतापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 145 कोटी रुपये हे व्हीएसआर ला त्यांच्या अकाउंटला दिले। जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी। 28 जानेवारी म्हणजे अजितदादांचा ऍक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता। तेव्हा या व्हीके सिंगला कदाचित बक्षीस म्हणून म्हणजे ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले, 9 कोटी। त्यानंतर 29 जानेवारीला 16 कोटी दिले। म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा अजितदादांचं तिथं अंत्यविधी चालू होता, सगळे मोठे मोठे नेते तिथं येऊन काही प्रामाणिकपणे भावनिक दृष्टिकोनातून नाराज होते।
भावनिक झाले होते आणि काही नुसते येऊन तिथं नाटक करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल। त्या दिवशी 16,88,00,000 रुपये त्या VSR ला तिथे दिले। राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी VSR कंपनी विमानातून प्रवास केल्याचं समोर आलंय। गेल्या काही दिवसांपासून VSR कंपनी विरोधात रोहित पवार आरोप करतायत आणि त्याच वेळी पार्थ पवार यांनी प्रवास केल्याचं समोर आलेलं आहे। पार्थ पवार शरद पवारांच्या घरी आयोजित स्नेहभोजनासाठी मुंबईहून पुण्याला गेले आहेत। जाताना त्यांनी VSR कंपनीच्या विमानाचा वापर केलाय। एकीकडे अजित पवार यांच्याच कुटुंबातील व्यक्तीकडून कारवाई करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे त्यांच्याच कुटुंबातील व्यक्ती पार्थ पवार यांनी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केलाय। दरम्यान ज्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी प्रवास केला यावरून अंजली दमानिया यांनी टोला लगावलाय। वडिलांचा ज्या कंपनीच्या विमान अपघातात मृत्यू झाला त्याच कंपनीच्या विमानातून प्रवास कसा करू शकतो असा सवाल त्यांनी केलाय। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 900 ते 1000 रुपये भाव मिळालाय। दरात घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। नागपूरच्या सिव्हिल लाईन इथल्या गॅस एजन्सीमध्ये संताप अनावर झालेल्या एका ग्राहक आणि महिला कर्मचाऱ्यांमध्ये मारहाण झाली। ग्राहक आणि महिला कर्मचाऱ्यांमधील वादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पिंपरी चिंचवड शहरात एका मानसिक अस्वस्थ आणि नशेत असलेल्या तरुणानं हाय टेन्शन वीज खांबावर चढून मोठा गोंधळ घातला। सुमारे 2.5 तास चाललेल्या या थरारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या तरुणाला सुखरूप खाली उतरवल्यानं अनर्थ टळला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये बिनागुंडा अतिदुर्गम परिसरातील 10 गावं विकासापासून आजही वंचित आहेत आणि या भागात रस्ते नाही आहेत। पोलिसांनी 1000 जवानांच्या मदतीनं 20 दिवसात घनदाट जंगलातून कच्चा रस्ता तयार केलाय। आरोग्यासाठी उपकेंद्र असलं तरी डॉक्टर नसल्यानं या भागात विकासाचं चित्र उभं करण्याचं मोठं आव्हान सरकार आणि प्रशासनासमोर आहे। नाशिक संगमनेर पाठोपाठ श्रीरामपुरात भोंदूबाबाचा पर्दाफाश झालाय। भोंदू गणेश शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे। पोटदुखी बरी करून देण्याच्या नावाखाली भोंदूबाबानं महिलेची तब्बल 20 लाखांची फसवणूक केली। ओडिशाच्या केओन्झरमध्ये खातेदारानं चक्क मृत व्यक्तीचा सांगाडा बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर आणला। बँक कर्मचाऱ्यांनी खातेदाराला सोबत आणायला सांगितल्यानं ही घटना घडली आणि या धक्कादायक कृत्यामुळे बँकिंग कार्यपद्धतींबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयावर जिल्हा प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर 3 रुग्णांची दृष्टी गेल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे। ऑपरेशन थिएटर सील करण्यात आलंय। स्वतंत्र नेत्ररोग विभागाची परवानगी नसतानाही शस्त्रक्रिया केल्या जात असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। गोदा ते नर्मदा जलयात्रेचं 40 गावात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ढोल ताशा पारंपरिक वेशभूषेत स्वागत करण्यात आलं। पालघरच्या वाडी तालुक्यातील गुहीर गावात भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते क्लायमेट स्मार्ट विलेज प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं। नळ पाणी पुरवठा योजना प्रत्येक घरात विद्युत जोडणी करण्यात येणार आहे। पैठणच्या बिडकीन परिसरात 2 तरुणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली। गणेश झिरपे आणि सचिन आरगडे असं मृत्यू झालेल्या तरुणांचं नाव आहे। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शिरूरच्या ढोकसावंगीतील पानचोग वस्ती या परिसरात भर दिवसा महिलेचं मंगळसूत्र लंपास करण्यात आलं। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवस तापमानानं 46.5 अंशांचा टप्पा ओलांडलाय। देशातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये वर्ध्याचा समावेश होत असून नागरिक उकाड्यानं हैराण झालेत। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात उष्णतेचा कहर वाढत चाललाय। शहराचं तापमान तब्बल 44 अंशांवर पोहोचलं असून गेल्या 3 वर्षांचा उच्चांक मोडलेला आहे। कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले तर दुपारी रस्ते ओस पडताना दिसतायत। उष्माघाताचा धोका वाढल्यानं आरोग्य विभाग सतर्क झालं असून प्रत्येक आरोग्य केंद्रात शीतकक्ष तयार करण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून कडक उन्हामुळे फळबागांना फटका बसू लागलाय। तीव्र उन्हापासून फळांचं नुकसान टाळण्यासाठी डाळिंब बागांवर पांढऱ्या कापडाचं आच्छादन घालण्याचा पर्याय शेतकरी वापरत आहेत। जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील पाझर तलावाला वाढत्या उष्णतेचा फटका बसलाय। तलावातील पाण्याचे वेगानं बाष्पीभवन होत असून तलाव कोरडा ठाक झालाय।
धुळे जिल्ह्यात उष्णतेचा पारा तब्बल 45 अंशांवर पोहोचलाय आणि यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झालेले आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वातानुकूलित उष्माघात कक्ष तयार करण्यात आलाय आणि रुग्णांसाठी 10 बेड राखीव ठेवण्यात आलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट असून तापमान तब्बल 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे. एप्रिल महिन्यातील हे आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान असल्यानं नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत. वाढत्या उष्णतेचा फटका आता पाळीव जनावरांना देखील बसतोय. गोंदियातील गौशाळेत हजारो गायींसाठी हिरव्या मॅट्स, पंख्यांची व्यवस्था करण्यात आली असून दिवसातून 2 वेळा अंघोळही घालण्यात येते. जनावरांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाचा फटका आता जलसाठ्यांना देखील बसू लागलाय. तीव्र तापमानामुळे बाष्पीभवन वाढल्यानं धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट होते. नाशिक जिल्ह्यातील 26 प्रकल्पांमध्ये अवघ्या 10 दिवसात तब्बल 3.41% पाणीसाठा कमी झालाय. तर या परिस्थितीमुळे येत्या काळात पाणी टंचाईची शक्यता निर्माण होत असून प्रशासनासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट तीव्र झाली असून तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे. या वाढत्या उष्णतेचा थेट फटका कृषी क्षेत्राला बसतोय. विशेषतः उन्हाळी मका पिकावर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसंच कडक उन्हामुळे मजुरांची टंचाई देखील जाणवत असून दुपारच्या वेळेत शेती कामावर परिणाम होत असल्याचं चित्र आहे. जळगावमध्ये वाढत्या उन्हाच्या झळांनी भाजी बाजारावर मोठा परिणाम झाला असून लिंबाचा दर हा थेट 180 ते 200 रुपयांच्या घरात पोहोचलाय. तापमान वाढीमुळे भाजीपाला उत्पादन घटल्यानं बाजारात आवक कमी झाली आहे. भेंडी, गवार, फ्लावर आणि मिरची यासह अनेक भाज्यांचे दर हे 40 ते 80 रुपयांपर्यंत वाढले आहेत. शीतपेयांच्या वाढत्या मागणीमुळे लिंबाची मागणी वाढल्यानं दर गगनाला भिडले असून गृहिणींचं बजेट कोलमडलंय.